नमस्कार, मी निखिल कारंजकर. राहणार मी सातारचा आहे ॲक्च्युली. नोकरी संदर्भात मी इथे आलेलो होतो. इकडं अनुराधा मॅडमकडं ट्रीटमेंट चालू केली मित्रांच्या रेफरन्स थ्रू. मॅडमनी पण प्रॉपरली कॉन्फिडंटली गाईड केलं. जिथं कमी जास्त होतं तिथं मेडिसिन्स पण चेंज केले. पण सडनली 7व्या महिन्यामध्ये बाळाला आईकडनं रक्तपुरवठा कमी झाला. त्यामुळं त्याची वाढ जी असते ती वाढ थोडीशी कमी प्रमाणात झाली. मॅडमनी सांगितलं की सडनली की तुम्हाला सिझेरियन करून डिलिव्हरी करावं लागेल. मला मुलगा झाला ॲक्च्युली. त्याचं वेट होतं डिलिव्हरीच्या वेळेस 800 ग्रॅम. 3 दिवस स्टार्टिंगला त्याला व्हेंटिलेशनवरती ठेवलं होतं. 4th डेला त्याची व्हेंटिलेशन काढली. नॉर्मल होता एकदम, फिडिंग वगैरे चमच्यान वगैरे चालू. पण सडनली एक 17 मार्चला त्याला इन्फेक्शन झालं, व्हायरल इन्फेक्शन. म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन होती. मला बिहानी सर आणि गुंड सरांनी सांगितलेलं की 72 आवर्स मला काहीच सांगता येत नाही. होप्स पण नाही त्याचे जगण्याचे वगैरे काहीच नाही. एवढे बिहानी सर आणि गुंड सर बोलले होते. आपण प्रयत्न करू, तुम्ही काळजी करू नका. ह्या गोष्टी त्यांनी मला मोटिवेट पण केल्या तिथं सेम डेला. एवढ्या लहान वयातल्या मुलाला सिरिंज वगैरे लागल्यात आणि पूर्ण ऑक्सिजन आहे. आणि त्याची अवस्था बघून किंवा त्याचे हाल बघून मला सहन होत नव्हतं. माझ्या वाईफशी बोललो की बाबा मला नाही सहन होते, की डॉक्टर सुद्धा मला कन्फर्म सांगत नाही आहेत. त्यांचे प्रयत्न तर दिसतात आहेत मला, पण मला समजत नव्हतं की काय करावं आणि काय नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी डिसिजन घेतलेलं की आनंदात त्याला विलीन करायचं. तर आम्ही ठरवलं होतं त्याचं व्हेंटिलेशन वगैरे काढायला सांगून आम्हाला बाळ हँडओव्हर करावं. मग बिहानी सर थोडेसे 1 तासानंतर गेल्यानंतर ते अवेलेबल नव्हते, कुठेतरी गेले होते इमर्जन्सीसाठी. हॉस्पिटलमध्येच होते पण इमर्जन्सी ऑपरेशन थिएटरमध्ये होते. तर मग त्यावेळेस गुंड सरांना भेटलो. तर गुंड सर म्हणले की माझ्या अनुभवानं मी आजपर्यंत एवढी बाळं बघितलेत. एवढे इन्फेक्टेड बाळ 6 तासाच्या वरती ICUवरती व्हेंटीवरती नाही जगू शकत निखिल. त्याला एक मी म्हणतो म्हणून तू एक संधी दे त्याला, असे ते मला स्वतः बोलले. एवढं त्यांनी मला सपोर्ट केला आणि मोटिवेट केलं. आणि त्याच्यानंतर मग ते 21 डेजचा काहीतरी कोर्स असतो डॉक्टरांनी केलेला. त्यातून तो रिकवर झाला व्यवस्थित. डॉक्टरांनी एवढी छान काळजी घेतली माझ्या बाळाची की त्याला वेळेत सगळं, म्हणजे ॲक्च्युली नाईटला सुद्धा डॉक्टर स्वतः येऊन पाहिला. कंटिन्युअसली 72 तास त्यांनी कंटिन्युअसली प्रॉपर येऊन चेकअप करणे. दर 2 तासाला 3 तासाला फोन करणे इथं नर्सला, काय इमर्जन्सी आहे का, सगळ्या गोष्टी पूर्ण ऑब्झर्वेशनमध्ये त्यांनी ठेवल्या. त्यामुळं थोडंसं कॉन्फिडन्स येत होता की तो रिकवर होत होता. जो बेबी जन्माला होता 800 ग्रॅमचा, तो आज 1600 ग्रॅम आहे आणि मुवमेंट्स वगैरे त्याच्या खूप छान आहेत. वात्सल्य हॉस्पिटलमधल्या सर्व स्टाफ आणि डॉक्टरांच्या सपोर्टमुळे त्यांची लढाई खूप मोठी होती. आणि इथल्या सोयीसुविधांमुळं आज मी माझ्या बाळाला जिवंत बघतोय, हे तितकंच खरं आहे. फिडिंगच्या वेळेस पण मला बोलवायच्या फोन करून, हे ते सगळ्या गोष्टी. पण थोडंसं शिरूर लोकेशन सारख्या तालुक्यामध्ये एवढं चांगलं हॉस्पिटल मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. त्यामुळं मी सजेस्ट करेन की वात्सल्य हॉस्पिटलला काय असेल तर तुम्ही बिंदास या. आनंद वाटतं की आज आम्हाला डिस्चार्ज मिळतोय आणि आमचं बेबी खूप हेल्दी आणि व्यवस्थित झालेलं आहे. खूप बरं वाटते. आज बाळाला घरी घेऊन जाते, असं वाटते कधी घेऊन जाते. असं वाटायला लागलं की मला असं फील वाटतं की माझं असं फॅमिली रिलेशन झाले वात्सल्य हॉस्पिटल सोबत, नाही का. आज आणखीन एक आनंदी आई वडील वात्सल्य हॉस्पिटलचा भाग झाला आहे, याचा आम्हास खूप आनंद आहे. 7व्या महिन्याचे, कमी दिवसाचे आणि खूप कमी वजन असलेले बाळ मी इथे डिलिव्हर करू शकले, ते फक्त इथे असलेल्या ॲडव्हान्स NICU फॅसिलिटीजमुळे. आई वडिलांनी होप सोडून दिले होते, पण वेळोवेळी त्यांना धीर देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून बाळाला आम्ही त्या सिरियस कंडिशनमधून काढण्यात सक्सेस झालो. बाळ प्रीमॅच्युअर असो, बारीक असो, शीचा निमोनिया असो, न रडल्यामुळे मेंदूला सूज आलेली असो, झटक्याचं असो, तर आपल्याकडे शिरूरमध्ये NICUची लेवल 3 म्हणजे टर्शरी परिपूर्ण सोय आहे. उगच आपली धावपळ पुणे नगरला न करता आपण शिरूर सारख्या ठिकाणी आपल्या बाळाची पूर्णपणे ट्रीटमेंट विश्वासाने करू शकता.